कार्यक्रमावरती बहिष्कार टाकाल काय सांगाल? अत्यंत दुःखाची बाब आहे. काय बाब आहे? उदगीर लोकशाही प्रिय गाव आहे. उदगीरमध्ये आमच्या मंत्र्यांनी एक चांगलं नियोजन केलं. महाराष्ट्र पातळीवरचं युवक क्रीडा महोत्सव घेतला महाराष्ट्राचा. हे आनंदाची बाब आहे. पण यामागे षडयंत्र जे रचले गेलेलं आहे, उदगीरच्या एकाही पत्रकाराला या संबंधात कुठलीच माहिती दिली 1 महिन्यापासून कोणतीच दिली नाही. एक दुसरी, आमच्या उदगीरच्या पत्रकाराला या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका नाही. तिसरी गोष्ट, एवढा द्वेष का करावा महाराष्ट्र सरकारनं? त्या क्रीडाधिकारी कोण जो आहे त्याची चौकशी करा. असली हिंमत आणि जर मुख्यमंत्री दलाल असतील त्याचे तर करू नका. लोकशाहीची पाहिजे उदगीरमध्ये. चांगलं आणि काय वाईट झालं या महासंमेलनामध्ये आम्ही लिहिणारे पत्रकार आहोत. चांगलंही लिहू आणि जे गल केले ते लिहू. म्हणून ह्यांना गल दाखवायची होती, कळलं का? म्हणून आमच्या स्थानिक पत्रकाराला निमंत्रण न देता बाहेरचे पत्रकार आणले. आम्हाला त्याच्यात काही वावडं वाटत नाही. त्याचा अधिकार. म्हणून आमचा निषेध झाला आणि याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून झाली पाहिजे. आणि असंच अधिवेशन प्रत्येक वर्षी कुठं कुठं होत असतील आणि तिथल्या पत्रकार निमंत्रण देत नसतील, पण ते त्यांचा अधिकारात त्यांनी आवाज उठवला नसेल. पण उदगीरचे पत्रकार एक क्रांतिकारक पत्रकार, जागरूक पत्रकार, लोकशाही शिकवणारे पत्रकार, आणि ते असल्यामुळं आम्हाला निमंत्रण नाही. म्हणून या शिक्षणाधिकारी याची दखल घ्या. हे विशेष आहे. मान्य ज्यांनी हे नियोजन केलं मंत्री महोदयांना, ती कल्पना आहे. उदगीरच्या पत्रकाराला निमंत्रण दिलं. उदगीरचे पत्रकार दुःखी कष्टी झालेले आहेत, नाराज झालेले आहेत. पण त्याही मंत्र्याला कुठंतरी माझ्यापेक्षा कोण मोठा आहे, मी म्हणजे कोणीची उदगीरमध्ये आहे, ती सुद्धा जी एक उर्मी आहे ना, सत्तेची उर्मी, ती योग्य नाही बसवली साहेब. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आम्ही सगळे एक पत्रकार तिथं बसलाय उदगीरचा, एक पत्रकार तिथं बसलाय. असे दलाली पत्रकाराला तुझा उद्या कोणती मारतील त्यावेळेस आम्ही बघून घेऊ. कारण का त्यांना काही फार स्वच्छ नाही. जो बसलाय ना 1-2-3 ते काही फार स्वच्छ नाहीत. ते कसे आहेत ते उजेडात जाऊ आणू ना, ही बरोबर नाही. संघटनेबरोबर ते सुद्धा पत्रकार राहिले पाहिजे. आणि तिने राहिलं नाही ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. त्यांच्या स्वार्थाची गोष्ट आहे. इथं सकाळचे प्रतिनिधी आहे, इथं पुण्यनगरीचे प्रतिनिधी आहेत. त्यांना कर्तव्य बजावले, पण आमच्याबरोबर आहे. त्यांनी आज दिवसपासून कालपासून सगळ्या बातम्या त्यांच्या पेपरला टाकल्या. पण ही जे शेवटचं जे उद्घाटनाच्या वेळेस आमचं जे आंदोलन झालं ते फक्त पत्रकारिता जिवंत ठेवायची आहे. पत्रकाराला कोणी घेऊ शकत नाही, पत्रकाराला कोणी दाबवू शकत नाही, हे दाखवून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं. जय हिंद, जय भारत, लोकशाहीचा विजय.